हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। तर आज ना आपण मस्त गणपतीसाठी मस्त मोदक तयार करणार आहोत, तळणीचे मोदक। तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते बघा। हे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याला छानपैकी असं चाळून घेतलंय आणि तेवढंच आपल्याला 1 वाटी दोन्ही समान प्रमाणात मैदा घ्यायचा आहे आणि हे 2 वाट्या, एवढी वाटी भरून 2 वाट्या खोबऱ्याचा किस घेतलाय आणि गुळ घेतला 1 वाटी। तर आपण मस्त मोदक करूया आता। आणि हे 8 दिवस टिकतात, त्याला काही होत नाही, एकदम मस्त कुरकुरीत मोदक होतात। माझी आजी आणि मम्मी अशाच प्रकारे मोदक करते। आणि मीठ घालूया आता आपण चवीप्रमाणे। आणि यात ना तुम्ही तेलाचं मोहन घालू शकता आणि नाहीतर तुपाचं पण घालू शकता, पण मी जास्त करून आम्ही तुपाचंच घालतोय, कारण एकदम मस्त खुसखुशीत आपल्याला जर मोदक पाहिजे असेल ना, कुरकुरीत होतात, तर आम्ही तुपाचंच घालतो। तुम्ही तेल पण घालू शकता। तर बघा, हे आता आपलं तूप आपण मस्त गरम केलंय, मोहन आहे त्याचं तुपाचं। आणि आता 2-3 चमचे आहे, हे छोटे चमचे, तर हे घालून घेऊयात, मिक्स करून घेऊया। आणि छानपैकी आता याला थोडं पाणी घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे। आता बघा, आपल्याला थोडं पाणी घालून घट्ट एकदम, तुम्हाला जास्त पाणी घालायचं नाही आहे बघा। मी कसं करते ते बघा, थोडं पाणी घालून एकदम घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आणि त्याला पूर्ण तूप असं हाताने चोळून लावायचं आहे, म्हणजे आपले एकदम मस्त कुरकुरीत होतात मोदक आपले। तर बघा, आता आपलं मस्त पीठ मळून झालेलं आहे। आता हे अर्धा तासासाठी आपण ठेवून टाकायचं आहे, तोपर्यंत आपलं छानपैकी पीठ व्यवस्थित सेट होते। आणि आता आपण सारण करून घेऊया। चला तर आता आपण सारण करून घेऊया। थोडंसं आपण एक छोटा पोह्याचा चमचाभर तूप घालायचं आहे आता। आता यात खोबऱ्याचा खीस घालूया आपण आणि छानपैकी त्याला ना थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। आता आपण गूळ घालून घेऊया यात। आता गूळ घालून घेऊया बघा। गूळ आहे ना, मी असं त्याला बारीक असं चिरून घेतलंय, आता त्याच्या गुठळ्या राहतात। आणि आता थोडीशी वेलची पूड घालायची आणि छानपैकी त्याला ना त्याचं थोडंसं पाणी येईपर्यंत, वाळेपर्यंत त्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। बघायला छानपैकी आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही आहे। तर बघा, आता आपल्याला 2-3 मिनिट झालेले आहेत। आता या स्टेजला ना पूर्ण गूळ आता तुम्हाला थोडं त्यात विरघळलेलं दिसते का, गाठी नाही राहायला पाहिजेत, नंतर ते बरोबर लागत नाही। आणि मग आता या स्टेजला आपण यात आता वेलची पूड घालणार आहोत मस्त। थोडीशी साखर घेऊन मी त्यात वेलची घालून हे बारीक करून घेतलंय। आहा, काय मस्त वास आला बघा। वेलची पूड घातलेला वास खूप छान येतोय।
आणि कोणताही गोडाचा पदार्थ करताना ना वेलची पूड घातल्यावरच मगच त्याचा वास इतका भारी येतोय ना की फक्त हे वासानच खाऊ वाट लागलंय आता. तर झालंय आपलं सारण रेडी. तर बघा आता आपलं अर्धा तास झालेला आहे आणि पीठ थोडंसं छान असं झालंय मऊ असं. आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मोदक करायचं ते आणि आम्ही कशा प्रकारे मोदक करतो ते तुम्हाला. अशा प्रकारे मस्त करून बघा तुम्ही, एकदम भारी होतात, टेस्टी. आणि माझ्या मुलांना पण असलेच आवडतात. बघा एवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि आता त्याला छानपैकी आता व्यवस्थित असं जाडसर नाही, खूप पातळ नाही, असं लाटायचं आहे सगळीकडून व्यवस्थित आणि छानपैकी त्याला सारण भरून आता बघा आता आपण यात सारण भरून घेऊया. 1 चमचाभर घालायचं आहे आणि छानपैकी त्याला अशा हाताने असं प्लेट्स घातल्यासारखं घालायचं आणि मोदकाचा आकार द्यायचा आहे त्याला. कशा प्रकारे करायचं ते. तर बघा आता तुम्ही बघू शकताय माझे एवढे मोदक आता आपले मस्त तेवढ्या पिठात 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाच्या पिठात एवढे मोदक भरपूर झालेले आहेत एवढे. आता आपण छानपैकी याला तळून घ्यायचं आहे आता छानपैकी. चला तर मी दाखवते तुम्हाला. चला आता तळून घेऊया याला छानपैकी. बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा. मस्त कुरकुरीत एकदम भारी आपले गणपतीचे मोदक तयार आहेत. आणि गोड पदार्थाचा खूप मस्त वास लागला याचा. आणि मी थोडे दिवसांनी जिलेबी पण दाखवणार आहे. पण तुम्ही ना सबस्क्राईब करत नाही आहे आणि कमेंट पण करत नाहीत कोण मला. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या लवकर म्हणजे तुम्हाला मस्त मी आता अजून मस्त नवीन रेसिपी दाखवणार आहे. जिलेबीचा मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. अगदी बाहेर करतात ना तशी माझी आजी करायची जिलेबी, त्यामुळे तशा प्रकारे मी जिलेबी दाखवणार आहे. आणि भरपूर जणांना सांगा सबस्क्राईब करायला आणि लाईक पण करत जावा. आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा, स्किप बिलकुल करू नका, नंतर तुम्हाला मी कसं कळलं ते समजणार नाही ना, म्हणून बिलकुल स्किप वगैरे करू नका. मस्त असे गोडाचे सगळे पदार्थ मी दाखवणार आहे छान. तर बघा आता मस्त आपले झालेत आता छानपैकी तळून. आता अशा प्रकारे सगळे तळून घ्यायचे असं. आणि त्याला तेल बघा जास्त आपण त्यात तूप वगैरे घातले ना पिठात, तुपाचं मोहन, त्यामुळे तेल पण जास्त पिणार नाहीत. अगदी छान होतात आतून एकदम मस्त कुरकुरीत. ही माझ्या आजीची रेसिपी आहे जुनी. आता आपण सगळे अशा प्रकारे ना सगळे तळून घ्यायचे. तर बघा आता आपले मस्त सगळे मोदक आता तयार आहेत फ्राय करून. आणि बघा एवढे भरपूर झाल्यात. आणि बघा आता तुम्ही बघू शकताय आपला मस्त हे मोदक तयार आहेत खाण्यासाठी. आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आणि बघा मस्त असे कुरकुरीत झालेत एकदम. बघा कसले भारी झालेत, कुरकुरीत झालेत. आणि हे 8 दिवस टिकतात. तुम्ही प्रवासाला सुद्धा करू शकता, नेऊ शकता प्रवासाला पण असं करून डब्यात वगैरे घालून. आणि मऊ पण पडणार नाहीत कारण आपण त्यात तूप वगैरे घातले ना, तुपाचं मोहन घातलं त्यामुळं. आणि सबस्क्राईब केलं असेल करून घ्या. व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि परत भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीमध्ये. ओके, चला तर मग परत भेटूया. थँक्यू सो मच.